नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे। आपल्यापर्यंत अनुभव शेतकरी मित्रांचे पोहोचवणं हेच आमचा उद्देश आणि आपला शेतकरी समृद्ध व्हावा हाच आमचा उद्देश। आता पेरणीचे दिवस आलेले आहे। आपण कपाशी लावतो, कोणी बागायती शेती करतात आणि पिकांना वाढ होण्यासाठी, जोमदार वाढ होण्यासाठी आपण महागडे औषधं आणतो, टॉनिक आणतो आणि ते वापरतो। एक शेतकरी मित्रांचा एक अनुभव माझ्यापर्यंत आलेला आहे, तो मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। अगदी स्वस्त उपाय आहे, करून बघा। उपायात काहीच नाही, फक्त ताक, कॉपर आणि गोमूत्र आहे। ते वापरून बघा, मी वापरून बघितलं आहे आणि ज्यांनी वापरला त्यांचे सुद्धा मी रिझल्ट बघितलेले आहे। तर हे मी 15 लिटरची पंप घेतला आपला पाण्याचा, याच्यातच तुम्हाला करून दाखवतो। आम्ही जास्त प्रमाणात केलेला आहे तयार, पण सगळ्यांना माहिती व्हावा याचा डोज म्हणून एका पंपात करून दाखवतो आहे। त्यात पाणी घेतलेलं आहे, 15 लिटर पाणी घेतलेलं आहे। 15 लिटर पाण्यात आपल्याला 250 ml ताक घ्यायचं आहे। तर आम्ही हे 250 ml ताक घेतलेलं आहे, पण यात काय केलेलं आहे आम्ही की ताकामध्ये 8 दिवस आधीच हा तांब्याचा लोटा आम्ही बुडवून ठेवलेला आहे, जेणेकरून याच्यात कॉपरचा अर्क उतरावा आणि कॉपरचा सुद्धा आपल्याला फायदा होईल। तर आपण पण काय करायचं आहे की 8 दिवस अगोदर ताकात एक तांब्याची वस्तू, कुठली जरुरी नाही आहे की हा लोटाच टाकला पाहिजे, आपल्याजवळ जे पण तांब्याची वस्तू असेल ती टाकून ठेवा आणि 8 दिवस पर्यंत ठेवायचा आहे। त्याचा थोडा निळसर रंग येतो मग, आणि हा आपल्याला 250 ml आहे ताक, एका टाकीसाठी। हे 15 लिटर पाण्यात मी वापरतो। हे बघा, तुमच्या समोर मी टाकतो आहे। हलकासा निळसर रंग येतो याचा, माहित नाही ते कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतोय की नाही दिसतोय, पण मला इथे दिसतोय हलकासा निळा रंग येतो याचा। हे घातलेलं आहे आपण। आणि आपण ताकाचे फायदे काय आहे, आपण ताक तर घातलं, पण का तर ताकात नायट्रोजन, नॅचरल नायट्रोजनचं प्रमाण आहे, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि पुष्कळशे न्यूट्रिशन्स व्हॅल्यू याच्यात आहे, जेणेकरून आपल्याला झाडांना बरेच पोषक आहे, म्हणून आपण हे ताक वापरत आहे। आणि आंबट ताक वापरायचं आहे, गोड ताक वापरायचं नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण वापरूया याच्यात मध्ये गोमूत्र। आता याच्यात कॉपर पण आलेला आहे, तांब्याचा अर्क उतरल्यामुळे कॉपर आलेला आहे। कॉपरमुळे आपल्याला फंगीसाईडचा उपयोग होतो, बुरशीनाशकासाठी आपण तसे कॉपर वापरतो। हे नॅचरल कॉपर एक वेळा तुम्ही वापरून बघा। त्यानंतर आम्ही हे गोमूत्र घेतलाय, तर गोमूत्र आपल्याला गावरानी गाईचं घ्यायचं आहे। तर गोमूत्र किती घ्यायचं आहे, 15 लिटर पाण्यात आपल्याला फक्त 75 मिली गोमूत्र घ्यायचं आहे, गावरानी गाईचं गोमूत्र। हे बघा, मी टाकतो याच्यात गोमूत्र, 75 मिली गोमूत्र घातलेलं आहे। आता गोमूत्रात काय आहे, गोमूत्रात तर 75% पाणी आहे आणि राहिली 5%ची, तर त्यात 2.5% नॅचरल हे नायट्रोजन आहे। 2.5% नायट्रोजन काही कमी होत नाही, भरपूर नायट्रोजन होतं। आणि गोमूत्राचा याच्यात फायदा काय होतो, जसं आपल्या झाडावर पिवळापणा येतो, तर पिवळेपणा काढण्यात पुरुष मदत होतं। आणि 2.5% जे उरलेले आहे याच्या आतमध्ये हार्मोन्स, एन्झाईम्स, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅश असे तत्व नॅचरल आहे, त्याच्यामुळे आपल्या झाडांना बरीचशी फायदा मिळते याच्यापासून। तुम्ही एक वेळा वापरून बघा। व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याजवळ काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत शेअर करा, आम्ही नक्की आपले कॉमेंट्स, आपले अनुभव शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू। धन्यवाद।